नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं आहे. मित्रांनो, शैक्षणिक सत्र 2025-26 हे संपलेलं आहे जवळपास, आणि आपल्याला आता जे संकलित मूल्यमापन भाग 2 आपण घेतलेला आहे त्याचे जे गुण आहे ते स्विफ्टचॅटच्या महाराष्ट्र चॅटबोटवर भरायचे आहे. तर मित्रांनो, आपल्याला स्विफ्टचॅट ॲपवर पॅट महाराष्ट्र चॅटबोटवर संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 चे गुण कसे भरायचे याचा लाईव्ह डेमो आता आपण पाहणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, स्विफ्टचॅट ॲप पॅट महाराष्ट्र चॅटबोट संकलित मूल्यमापन चाचणी भाग 2 चे गुण कसे भरावे याचा लाईव्ह डेमो जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, मोबाईलच्या स्क्रीनवर आपल्याला हे जे ॲप दिसत आहे स्विफ्टचॅट ॲप, या ॲपमध्ये आपण बरेचसे कामं करत असतो. यामध्ये आपण विद्यार्थ्यांची उपस्थिती वगैरे भरत असतो, आणि जे आपलं संकलित मूल्यमापन आहे, पायाभूत चाचणी वगैरे, त्याचे सुद्धा गुण आपल्याला इथून भरायचे असते. तर मित्रांनो, आता आपल्याला शैक्षणिक सत्र 2025-26चं जे संकलित मूल्यमापन आपण घेतलेलं आहे त्याचे गुण आपल्याला पॅट महाराष्ट्राच्या चॅटबोटवर भरायचे आहे. तर बघा, त्यासाठी आपल्याला या ॲपवर क्लिक करावं लागणार आहे. इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीचा इंटरफेस दिसणार आहे. तर मित्रांनो बघा, इथे आपल्याला इथे सर्च बॉक्स जो आहे यामध्ये आपण पॅट महाराष्ट्र असं टाईप करून घेणार आहोत. तर बघा, पॅट महाराष्ट्र इथे आलेला आहे, आणि यावर आपण आता क्लिक करून घेणार आहोत. तर मित्रांनो, गुण अगदी सहजपणे आपल्याला भरता येणार आहे. पॅट महाराष्ट्र यावर मी क्लिक करून घेतो, आणि अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे. तर बघा, इथे आता मित्रांनो सुरुवातीपासून मी आपल्याला इथे दाखवणार आहे. नेमकं आपल्याला जर आपण बऱ्याच दिवसानंतर या ॲपवर जर आलेला असाल तर इथे आपल्याला आपल्या शाळेचा युडास क्रमांक टाकून घ्यायचा. अगोदर तो टाकल्यानंतर या ॲरोवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर शाळेचं नाव येणार आहे, होय बरोबर आहे, यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर इथे आपला जो शाळाचा ID असणार आहे तो आपल्याला टाकावा लागणार आहे, जो 02DD याने सुरू होतो तो ID. तर मित्रांनो, आपल्याला या ॲरोवर परत क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपलं नाव वगैरे येणार आहे, आपला शाळाचा ID येणार आहे, आणि तो बरोबर आहे का तर ते आपल्याला कन्फर्म करायचं आहे. तर बघा, होय बरोबर आहे, यावर मी क्लिक करतो आणि समोर जातो. त्यानंतर बघा मित्रांनो, संपूर्ण हे यशस्वीरित्या नोंदणी झालेली आहे. आता वर्गातील प्रगती व विविध मूल्यमापनामध्ये विद्यार्थ्याची कामगिरीची नोंद ठेवण्यासाठी तुम्ही इथे कधीही भेट देऊ शकता. तर बघा, आता इथे टॅब आलेला आहे, विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा, यावर आपण सिम्पली क्लिक करणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आपल्याला आपला जो वर्ग असणार आहे तो निवडून घ्यायचा आहे. तर आता मित्रांनो, आमची मोठी शाळा आहे, आणि माझ्याकडे जी वर्ग आहे त्याच वर्गाचा मी इथे भरून घेणार आहे. तर सिलेक्ट रिस्पॉन्स जे आहे यावर आपण क्लिक करून वर्ग इथून सिलेक्ट करून घेणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपल्या शाळेमध्ये जेवढे वर्ग असतील तेवढे आपल्याला इथे दिसणार आहे. इयत्ता 1ली ते 7वी आमच्या शाळेमध्ये आहे, त्यामुळे तेवढे दिसत आहे. तर इथे मला मित्रांनो इयत्ता 4थी आणि 5वीचे जे गुण आहे पॅटचे ते भरून घ्यायचे आहे. तर बघा, इयत्ता 4थीवर मी क्लिक करून घेतो. त्यावर क्लिक केल्यानंतर बघा, आपले पॅटमध्ये 3 विषय होते, मराठी, गणित आणि इंग्रजी, म्हणजे फर्स्ट लँग्वेज, मॅथ आणि थर्ड लँग्वेज. तर आपल्याला एकेका विषयाचे गुण जे आहे ते इथे भरावे लागणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो, आपल्याला आपले जे गुणदान तक्ते असणार आहे ते आपल्यासोबत ठेवायचे आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला अगदी सहजपणे लवकरात लवकर ते मार्क भरता येणार आहे. तर गुणदान तक्ते वगैरे कसे तयार करायचे किंवा कुठून प्राप्त करायची याची संपूर्ण माहिती आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये बघितलेली होती. तर बघा, आता मी माझे सर्व गुणदान तक्ते माझ्यासोबत आहे. मित्रांनो बघा, आता मी इथे फर्स्ट लँग्वेज यावर क्लिक करून घेतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला कोणते मूल्यमापन सुरू करायचे आहे ते निवडा, यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे मित्रांनो बरेचसे ऑप्शन येणार आहे फर्स्ट लँग्वेजसाठी. तर आपला जिल्हा परिषद मराठी जे शाळा आहे त्यामध्ये आपल्याला इथे मराठी फर्स्ट लँग्वेज इथे असणार आहे एक, हे आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्ही निवडलेल्या वर्ग 4चे अवलोकन करा. तर आपल्याला होय म्हणून आहे, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, त्या वर्गातील संपूर्ण विद्यार्थ्यांची यादी आपल्यासमोर येणार आहे, आणि तिथे जर भरलेलं असेल तर तिथे भरलेलं म्हणून दाखवणार आहे किंवा प्रलंबित दाखवणार आहे. तर ही माहिती भरायची आहे, गुण भरायचे आहे, त्यामुळे प्रलंबित दाखवलं आहे. तर एकेका विद्यार्थ्यांचे आता गुण इथून भरता येणार आहे. तर बघा, माही चापडे म्हणून या विद्यार्थ्याच्या नावावर मी क्लिक करतो. त्यानंतर उपस्थित अनुपस्थित ते लावून घ्यायचं आहे, तर उपस्थितवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा, मूल्यांकन सुरू करा, यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, आता आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे, आणि आता इथे आपल्याला सर्वेक्षण सुरू करा यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा, यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला इथे प्रत्यक्ष मार्क भरता येणार आहे. तर अशा पद्धतीचा इंटरफेस आता तिथे आलेला आहे. तर मित्रांनो,
तिथे प्रश्न क्रमांकानुसार जे काही गुण असतात ते संपूर्ण आपल्याला भरावे लागणार आहे. जसं आता बघा क्वेश्चन 1 साठी एकूण 5 गुण होते, तर 5 पैकी ते तिला किती प्राप्त झालेले आहे ते इथे टाकावं लागणार आहे. तर बघा तिथे 4 होते. तर सिलेक्ट केल्याबरोबर मित्रांनो ते निळ्या रंगामध्ये झालेलं आहे आणि खाली जतन करा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करत जायचं आहे. तर बघा यावर मी क्लिक करतो. आता दुसऱ्या प्रश्नावर आपण आलेलो आहोत. दुसऱ्या प्रश्नामध्ये सदर विद्यार्थिनीला 5 पैकी 4 गुण होते. 4 वर मी क्लिक करतो. जतन करा आणि पुढे चालू ठेवा यावर क्लिक करत चालायचं आहे आणि ते समोर जाणार आहे मित्रांनो. क्वेश्चन 3 आलेला आहे. क्वेश्चन 3 मध्ये सुद्धा तिला 4 गुण होते. जतन करा पुढे चला यावर क्लिक करतो. त्यानंतर चौथा जो होता त्यामध्ये 0 होता. त्यानंतर पुढे झाला. 5वा जो होता मित्रांनो त्यामध्ये 5 गुण होते. जतन करा पुढे चला. त्यानंतर 6वा जो होता त्यामध्ये 2 गुण होते. त्यानंतर जतन करा पुढे चला. 7वा जो होता त्यामध्ये त्या विद्यार्थिनीला 3 गुण होते 3 पैकी. पुन्हा पुढे चला. त्यानंतर 8वा जो होता मित्रांनो त्यामध्ये सुद्धा त्या विद्यार्थिनीला 2 गुण होते. जतन करा पुढे चला यावर क्लिक केला. त्यानंतर 9वा जो होता मित्रांनो प्रश्न त्यामध्ये 2 गुण होते 2 पैकी 2. त्यानंतर जतन करा पुढे चला. आणि 10वा जो प्रश्न होता 4 मार्काचा त्यामध्ये सुद्धा 4 गुण होते. तर आता मित्रांनो बघा संपूर्ण 10 प्रश्न होते इयत्ता 4थी मराठीसाठी, प्रथम भाषा मराठीसाठी. तर संपूर्ण 10 क्वेश्चन इथे आलेले आहेत. 10 क्वेश्चन जे आहे त्याचे गुण आपण भरून घेतले. या विद्यार्थ्यांचे संपूर्ण गुण भरून झालेले आहेत. सर्वेक्षण पूर्ण करा यावर आपण क्लिक करून घेणार आहोत. यावर क्लिक केल्यानंतर बघा खात्री करा, म्हणजे हे कन्फर्मेशन असणार आहे. हे 20 सेकंदामध्ये आपल्याला खात्री करा यावर क्लिक करून घ्यायचं आहे. तर बघा खात्री करा यावर क्लिक करतो मी. आता मित्रांनो बघा त्या विद्यार्थिनीचे संपूर्ण जे गुण आहे ते भरून झालेले आहे. अशा पद्धतीने इथे वर जर आपण बघितलं तर इथे एक मेसेज आलेला आहे, कामगिरीची यशस्वीरित्या नोंद केलेली आहे म्हणून माही लंकेश चापडे. तर अशा पद्धतीचं. आता खाली मित्रांनो दुसरी एक टॅब दिसणार आहे, दुसऱ्या विद्यार्थ्याच्या कामगिरीची नोंद ठेवा. यावर आपल्याला क्लिक करून सदर दुसऱ्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला त्याच पद्धतीने भरून घ्यायची आहे. तर बघा आता इथे पहिली जे विद्यार्थी आहे तिथे पूर्ण आलेलं आहे आणि दुसरी जी आहे ते प्रलंबित दाखवत आहे, म्हणजे अजून माहिती ती भरायची आहे. तर याच पद्धतीने संपूर्ण जे विद्यार्थी असणार आहे त्यांची माहिती मी आता भरून घेणार आहे इथे. तर मित्रांनो बघा इथे आता एका विषयाची संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती जी आहे ती भरून झालेली आहे मराठीची. आता आपल्याला इथून विषय बदलून घ्यावा लागणार आहे. तर त्यासाठी मित्रांनो बघा आपण जाणार आहोत, हे जे 4 डॉट आपल्याला दिसत आहे मित्रांनो यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा यावर मी क्लिक करतो. यावर क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो इथून परत आपल्याला वर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे. वर्ग सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला जो विषय असणार आहे तो दुसरा घ्यायचा आहे इथून. तर बघा मॅथवर आता मी क्लिक करतो आणि इथून मित्रांनो आता होईवर क्लिक करून आपल्याला जे विद्यार्थी आहे त्यांची माहिती इथे भरून घ्यायची आहे. तर बघा आता परत संपूर्ण विद्यार्थ्यांची नावं दिसत आहे आणि आता हे गणितासाठी असणार आहे. गणिताचे जे मार्क आहे जे गुण आहे ते भरून घ्यायचे आहे. तर आता मी परत त्याच पद्धतीने संपूर्ण जे गुण असणाऱ्या विद्यार्थ्यांचे ते भरून घेणार आहे. तर मित्रांनो बघा आपल्यानुसार एका वर्गाचे आपण विषयानुसार इथे गुण भरून घ्यायचे आहे. त्यानंतर परत येऊन आपल्याला दुसरा विषय सिलेक्ट करायचा आहे आणि परत त्या विद्यार्थ्यांचे गुण भरून घ्यायचे आहे. संपूर्ण विषयाचे एका वर्गाचे गुण भरून झाल्यानंतर परत आपण येणार आहोत या 4 डॉटवर. या 4 डॉटवर आल्यानंतर मित्रांनो बघा 4 डॉटवर यायचं आहे. त्यानंतर होम मेनूमध्ये आपण जाणार आहोत आणि त्यानंतर इथे होईवर क्लिक करायचं आहे. होईवर क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर आपण क्लिक करणार आणि इथे मित्रांनो बघा वर्ग सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येणार आहे. तर इथून मग आपल्याला दुसरा जो वर्ग असणार आहे जो काही तो आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपल्याला टॅट महाराष्ट्राच्या चार्टबोर्डवर आपल्याला जे संकलित मूल्यमापन भाग 2 आहे त्याचे गुण जे आहे ते अशा पद्धतीने भरायचे आहे. तर एकेका वर्ग सुरुवातीला मित्रांनो एक वर्ग सिलेक्ट करायचा. त्यानंतर त्या वर्गाअंतर्गत प्रथम भाषा मराठी, गणित आणि त्यानंतर इंग्रजी या 3 विषयाचे गुण भरून घ्यायचे आहे. त्यानंतर परत होम मेनूमध्ये जाऊन आपल्याला दुसरा वर्ग सिलेक्ट करून घ्यायचा आहे. जसं आता मी 4था झाल्यानंतर मी 5व्या वर्गाची माहिती भरणार आहे त्याच पद्धतीने संपूर्ण माहिती भरायची आहे. तर अपेक्षा आहे मित्रांनो आपल्याला माहिती समजलेली असेल. अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण जाणून घेतली. आपल्याला मित्रांनो या संदर्भात पत्र आलेलं आहे. जेव्हा आपलं पॅटचं संकलित मूल्यमापन सुरू झालेलं आहे त्याच्या 2ऱ्या-3ऱ्या दिवशीच आपल्याला ही सुविधा सुरू झालेली होती आणि शासनाकडून आपल्याला पत्र सुद्धा आलेलं होतं आणि आपल्याला 30 तारखेपर्यंत कोणत्याही परिस्थितीमध्ये हे संपूर्ण जे गुण आहे ते पॅट महाराष्ट्र चार्टबोर्डवर भरून घ्यायचे आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. अपेक्षा आहे आपल्याला माहिती समजलेली असेल, व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या व्हिडिओसाठी नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.